नमस्कार, मी न्यूज भाऊ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बोलूयात आपल्या पहिल्या सॅड न्यूजबद्दल. रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक जीवन आणि कोकणातील खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे प्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं काल आकस्मिक निधन झालं. शिरीष आणि त्यांच्या पत्नीने मुंबईमधलं सिटी लाईफ सोडून थेट कोकणात जाऊन हे चॅनल सुरू केलं होतं. कोकणातल्या हार्ट टचिंग गोष्टी जसं की कोकणातील पारंपरिक जीवन, खाद्यपदार्थ असं सर्व त्यांच्या व्हिडिओमधून दिसून यायचं. अनेक क्रिएटर्स आणि फॉलोअर्स त्यांना श्रद्धांजली देत आहेत. कोकण हार्टेड गर्लने सुद्धा याविषयी एक स्टोरी टाकली होती. त्यामध्ये ती असं म्हणाली की हार्ट ब्रेकिंग, मला नुकतीच अशी बातमी मिळाली ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. माझे हृदय थरथर कापत आहे आणि मला खरोखर आशा आहे की ते खरे नाही. तोपर्यंत मी प्रार्थना करते की हा गैरसमज असेल. न्यूज भाऊकडूनही शिरीष गवस यांना मनापासून श्रद्धांजली. बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेट बद्दल, जे आहे महादेवी हत्येबद्दल. मी ही अपडेट उशिरा कव्हर करतो, पण याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो. शिरोळ तालुक्यातील नान्नी गावात अनेक शतकांपासून स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ आहे. जवळपास 1300 वर्षापासून असलेल्या या मठामध्ये पूर्वीपासून हत्ती असण्याची परंपरा आहे. इथे कायम एक हत्ती असतोच आणि त्याची प्रॉपर केअर घेतली जाते. 1992 पासून नान्नी गावात महादेवी हत्तीन या मठामध्ये राहत होती. पण आता एका मोठ्या वादानंतर आणि कोर्ट केस नंतर या महादेवी हत्तीनेला तिचं 30 वर्षाचं घर सोडावं लागलं आणि तिला गुजरातच्या जामनगरमध्ये असलेल्या अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनच्या वंतारा या केअर सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तर हे का झालं? कारण वाईल्ड लाईफ राईट्ससाठी काम करणाऱ्या पेटा या एनजीओने दिल्ली येथील उच्चाधिकार समितीकडे एक कंप्लेंट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की महादेवीला एक रिलिजियस कार्यक्रमासाठी तेलंगणामध्ये विदाऊट परमिशन नेण्यात आलं आणि तिची मठामध्ये प्रॉपर केअर घेतली जात नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रिपोर्टमध्ये महादेवीच्या हेल्थबाबत कन्सर्न व्यक्त करण्यात आलं. कोर्टने या कंप्लेंटचा आधार घेतला आणि समितीकडून फुल रिपोर्ट मागवून घेतली. शेवटी मुंबई हायकोर्टने ऑर्डर दिला की या हत्तीनेला गुजरातमधील वंतारा हत्ती संरक्षण केंद्रात हलवावं. या डिसिजनला नान्नी मठ आणि गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला. या पार्श्वभूमीवर मठाने सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन दाखल केली. मात्र 28 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने पिटिशन रिजेक्ट केली आणि मुंबई हायकोर्टचा ऑर्डर कायम ठेवला. त्यामुळे महादेवीला वंतारामध्ये शिफ्ट करण्यात आलं. यानंतर महादेवी हत्तीनेला गावातून गुजरातकडे नेण्यात येणार होतं. त्यावेळी सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि महादेवी हत्ती सुद्धा रडली. महादेवी हत्तीनेला वंतारा इथे नेऊ नये यासाठी अनेक मोर्चे सुद्धा काढले, पण महादेवी हत्तीनेला वंतारात नेण्यात आलं. यानंतर अनेकांचा अंबानी ग्रुपकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आमच्या हत्तीनेला घेऊन गेला तर तुमचा जीव सुद्धा नको, अशी भूमिका घेत रिलायन्सच्या जिओ सिम कार्डवर बॉयकॉटची मुवमेंट चालू झाली. अनेकांनी जिओ पोर्टिंग करणं सुरू केलं. आजच्या लेटेस्ट अपडेटनुसार महादेवी हत्तीन गावात परत यावी यासाठी कोल्हापूरमधील आणि इतर भागातील सर्व लोकांनी पदयात्रा काढली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. या बाबतीत जर काही नवीन अपडेट आले तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेट बद्दल, जे आहे बिग बॉस हिंदी सीझन 19 बद्दल. तर बिग बॉस हिंदी सीझन 19चा यूट्यूबवर नवीन टीजर आलाय, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथून तुम्ही ते पाहू शकता. हा सीझन चालू होणार आहे 24 ऑगस्ट पासून जिओ हॉटस्टारवर रात्री 9 वाजता आणि कलर्सवर रात्री 10:30 वाजता. तर आजसाठी एवढंच. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.